डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये पण प्रचंड प्रमाणात पाणी साचलेले आहे। स्टेशन परिसरामध्ये रस्त्यावरती पाणी साचलेलं असल्यामुळे नागरिकांनी अक्षरशः इथून चालत जाणं पसंत केले, मात्र तेही अतिशय अवघडलेल्या अवस्थेत। तर नागरिकांना, दुकानदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। कल्याण, डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे। त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे। कल्याणनंतर आता आपण पाहू शकता डोंबिवली स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे आणि या पाण्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। एकीकडे रेल्वे वाहतूक उसने धावत आहे, दुसरीकडे रस्त्यावर खड्डे आणि त्या खड्ड्यात आता पाणी साचल्याने जे डोंबिवलीकर आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सकाळी या ठिकाणी पाणी साचल्याने जे दुकानदार आहेत त्यांना त्रास सहन करावा लागला, जे प्रवासी आहेत, नागरिक आहेत त्यांना त्रास सहन करावा लागत आहे। वारंवार महापालिकेकडून दावा केला जातो की नालेसफाई झाली आहे, मात्र नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे। आपण पाहू शकता की डोंबिवली स्टेशनच्या बाहेर रस्त्याला नदीच्या स्वरूप आला आहे। महापालिकेच्या उपाययोजना व्यवस्थित न केल्यामुळे डोंबिवलीकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कॅमेरामॅन दीपक मोरेसह अमजद खान, NDTV मराठी, कल्याण। ठिकठिकाणी साचलेलं पाणी आणि याच पाण्यातनं वाट काढणारे आपण मुंबईकर पाहतो आहोत। काही ठिकाणी अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे कर्मचारी हे कामावरून परतताना आपल्याला पाहायला मिळतात, तर कामगार वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय। बसेस ठिकठिकाणी बंद पडलेले आहेत। ही काही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतात, त्यात किती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे मुंबईतल्या रस्त्यांवर ते आपण स्पष्ट पाहतो आहोत। एकीकडे मिठी नदी ही सुद्धा इशारा पातळीच्या वरती वाहू लागलेली आहे, पात्राच्या बाहेर पाणी आलंय आणि त्याचा फटका हा आसपासच्या परिसरातल्या लोकांना तर बसतोच आहे, पण रस्त्यावरती सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तुंबलेलं आहे पाणी आणि हे पाणी अर्थातच निचरा होऊन वाहून जाणं हे अक्षरशः कठीण असल्याचं चित्रच आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। मुंबईत ठिकठिकाणी ही स्थिती आहे। अंधेरीतली ही दृश्य आपण बघतोय, पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे आणि गुडघाभर पाणी साचलेलं आहे। यामध्ये बंद पडलेल्या या सगळ्या कार आहेत, ज्या कार आता बाहेर काढणं अर्थातच पाण्याचा निचरा झाल्यानंतर शक्य होणार आहे। मुंबई महानगरपालिका वाहतूक पोलिसांच्या मदतीनं स्थानिकांना आपल्या बंद पडलेल्या गाड्या बाहेर काढता येणार आहे।